सर्वांना शुभ सकाळ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. छान सकाळ झालेली, बाहेर छान असं कडक ऊन पडलेलं आहे. आज आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. आजचा ब्लॉग म्हणजे पूर्ण हळदी कुंकवाचाच असेल, तर ब्लॉग पूर्ण बघा. आज स्वामी बराच वेळ झोपला होता, त्यामुळे मी माझं पटकन आवरून घेतलं, आंघोळ वगैरे केली, आवरला आणि खाली गेली. सगळ्यांसाठी चहा ठेवला. इथे एक साईडला मी चहा ठेवला होता आणि एक साईडला दूध पण तापत होतं आणि साईडला भाजीची पण तयारी चालू होती. आज बोरनान होतं आणि नेमका आजच श्रीधर आजारी झाला होता. त्याला रात्री ताप आणि सर्दी खोकला झाला होता, त्याच्यामुळे तो चिडचिड करत होता. नाही रे, खोकून दाखव, खोकून दाखव. तुला काय झालं? हो, ताप आला होता का? कुठे ताप आला होता तुला? डोक्याला का? डोकं कुठे असली तर तुझं डोकं आहे का? डोकं तुला आता स्वामी पण उठला होता. उठ उठ बाळा, उठ. झोप नाही झाली तुझी? झोप नाही झाली? झोप नाही झाली गो? गुड मॉर्निंग बोल त्यांना. गुड मॉर्निंग. आज आमच्या घरी हळदी कुंकू आणि बोरनान हे कार्यक्रम सोबतच ठेवले होते. घरी बऱ्याच बायका येणार होत्या. आमचं किचन थोडंसं खराब झालेलं होतं. म्हटलं चला आपण थोडं किचन साफ करून घेऊ, नंतर स्वयंपाक करू, म्हणून मी सर्वप्रथम किचन आवरायला सुरुवात केली. ही डब्यांची रॅक मी साफ करायला घेतली. पहिले आमच्या घरामध्ये डब्यांवर काही पण सामान असलं की हातात ते डब्यांवर ठेवून देता, म्हणून मी ते बाजूला ठेवून घेतलं. नंतर डब्यांवरची धूळ पुसून घेतली कपड्याने. आता किचन वगैरे साफ करून झालं होतं माझं. म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक करून घेऊ, म्हणून भाजी काय बनवावी हा प्रश्न मला पडला होता. मी फ्रीज उघडलं आणि फ्रीजमध्ये बघितलं की भाजीला काय आहे आणि काही नाही ते. मग नंतर साक्षीला विचारलं की आपल्याला काय बनवू भाजीला, तर ती बोलली आपल्यासाठी वांग्याचं भरीत बनवा आणि मम्मीला वांगे खायचे नाही तर त्यांच्यासाठी मुगाची डाळ बनवा. म्हणून मी ती वांगे काढून घेतली फ्रीजमधून. वांगे मी स्वच्छ धुवून घेतली आणि एका चांगल्या कपड्याने पुसून घेतली. त्या वांग्यांना तेल लावलं आणि ते शेगडीवर भाजत ठेवले. वांगे आता आपले वांगे आता छान भाजत आहे. इकडे शेगडीवर वांगे छान भाजून जातात. एक साईडला असे पलटून देते. वांगे हे शेगडीवर छान भाजले जातात. आता माझे सगळे वांगे भाजून झालेले होते, म्हणून मी ते बाजूला एका ताटामध्ये काढून घेतले. जास्त असा लसूण सोलून घेतला आणि मस्त लाल कांदे आमच्या घरी होते, तर मी ते कांदे छान सोलून घेतले आणि ते चॉपरमध्ये कट करून घेतले. नंतर मी वांग्याला फोडणी द्यायला सुरुवात केली. कढईमध्ये सर्वात प्रथम तेल टाकून घेतलं. जिरे मोहरी भाजलेली सर्व वांगे मी हाताने मस्त सोलून घेतली आणि कांदा एक साईडला कांदा पण परतत होता कढईमध्ये. मग कांदा वगैरे छान परतल्यानंतर मग मी हे सोललेलं भरीत त्यामध्ये टाकलं. नंतर हळद, मीठ, मिरची वगैरे टाकून मस्त ते फ्राय करून घेतलं. असं साध्या पद्धतीने मी आज भरीत बनवलं होतं. असं भरीत माझ्या मिस्टरांना फार आवडतं. कांदा वगैरे फ्राय झाल्यानंतर मस्त मी ते सोललेले वांगे असतात ते त्या कांद्यामध्ये टाकून घेतले आणि ते छान फ्राय मस्त करून घेतलं. अशा प्रकारे आमचं भरीत रेडी झालं होतं. आता भरीत झाल्यानंतर म्हटलं चला पटकन जेवण करून घेऊ आपण आणि आपल्या कामाला सुरुवात करून घेऊ, म्हणून साक्षी आणि मी पटकन किचनवरची जे होतं सामान ते खाली घेतलं आणि
जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. इकडे जेवण होईपर्यंत स्वामी पण उठला होता. मग त्याला मी दूध पाजून घेतलं आणि आमच्या डेकोरेशनच्या कामाला सुरुवात केली. बोरनान आणि हळदी कुंकू हे कार्यक्रम आम्ही दोघी सोबत ठेवले होते, म्हणून आम्हाला डेकोरेशनमध्ये ती थीम दाखवायची होती. म्हणजे त्याचं दोन्हीचं पण आम्हाला डेकोरेशन करायचं होतं, म्हणून आम्ही आमच्या वरच्या हॉलमध्ये गेलो. हा कार्यक्रम आम्ही वरच्याच हॉलमध्ये ठेवलेला होता, म्हणून आम्ही त्या डेकोरेशनला सुरुवात केली. सर्वात प्रथम आम्ही वरती मोठा पतंग लावून घेतला आणि नंतर ते शुभ बोरनांची जे सामान असतं ते लावून घेतलं आणि साईडने 2 फुलांच्या माळा लावून घेतल्या. आणि आम्हाला काही छोटे पतंग भेटले नाही, म्हणून मी हे छोटे पतंग माझ्या हातानेच कट करून घेतले. बघा कसे छान वाटतंय ना. फायनली आता आमचं डेकोरेशन झालं होतं. डेकोरेशन इतकं छान आणि सुरेख दिसत होतं. आम्ही आदल्या दिवशी ज्या काही वस्तू बनवलेल्या होत्या बिस्किटपासून त्या ह्याच्यामध्ये ठेवल्या आणि मुलांना जे जे सामान आवडतं ते ठेवलं होतं. डेकोरेशन अगदी सुंदर दिसत होतं. खूप कमी वेळामध्ये आम्ही हे डेकोरेशन आज आमचं हळदी कुंकू पण होतं, म्हणून या डेकोरेशनमध्ये आम्ही सौभाग्याचं जे काही लेणं असतं बायकांचं ते सर्व यामध्ये ठेवून घेतलं होतं. एक साडी घेऊन त्यावर मंगळसूत्र, बांगड्या आणि नेकलेस कानातले ठेवलेले होते. फायनली असं आमचं डेकोरेशन झालेलं होतं. डेकोरेशन झाल्यानंतर मग मी छान साडी वगैरे घातली, मेकअप केला आणि बायकांची पण यायला सुरुवात झाली होती. सगळ्या बायका आल्यानंतर मग आम्ही त्यांच्यासाठी चहा बनवून आणला आणि नंतर त्यांना हळदी कुंकू लावायला सुरुवात केली. जेवायचा टाइम होता, आता घ्यायचा. गरम आहे, खाली ठेव. हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही बोरनांच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. सगळ्यात प्रथम आम्ही मुलांचं औक्षण करण्यासाठी ओवाळण्याचं ताट बनवून घेतलं. मग नंतर एकेकीने श्रीधर आणि स्वामीचे औक्षण करून घेतले. मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी बोरनान केलं जातं. एका पौराणिक कथेनुसार कृष्णाला करी नावाच्या राक्षसाच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी बोरनान केलं होतं. तेव्हापासून बोरनांची ही प्रथा आहे. स्वामी स्वामी बापरे. अजून टाका तू जास्त झाड नको घेऊ त्याला, ते नाही होणार. झालंय आता निवांत बसले. झालाय कार्यक्रम. कसं झालं मग कार्यक्रम? श्रीधर काय झालं? श्रीधर आजारी आहे, त्यामुळे तो खूप चिडचिड करतोय आज. स्वामी ती खाली नको. पण स्वामी खूप एन्जॉय करतो आज बोरनांचं. आमचा बोरनांचा आणि काय
आमचा बोरनांचा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आहे आणि अशी अवस्था झालेली आहे. काय सगळे आम्ही जे काही बनवलेलं होतं काय करतो बाबू चेअर तर तुटून गेली आहे. शिशी ग्लास शिशी ग्लास देऊ का तुला इकडे स्वामी फुल एन्जॉय घेतोय, स्वतःच वर्णन करतोय तो. अगं बाई ते शी ग्लास आहे श्रीधर तू चहा पितोय का? शी येते उष्टे ग्लास आहे श्रीधर. ड्रेस खराब नको करू परत ड्रेस नाही भेटणार 5 वर्षात. चहा पितोय का तू? उष्टा चहा पितोय तो बायांचा. हा दाखव स्वामी चाल इकडे ये, चाल. काय ग आज आमच्याकडे हळदी कुंकवाचा आणि बोरनांचा कार्यक्रम सोबत ठेवलेला होता. आता ते झालेलं आहे, सगळ्या बायका घरी गेलेल्या आहे आणि इकडे अशी अवस्था झालेली आहे. स्वामी जेम्स खायचे आहे का तुला? ए स्वामी तू सगळी मोडून टाकलं. स्वामीने बघा काय अवस्था केली आहे डायनिंग टेबलची. आता इकडे त्याचा विचार चालू आहे की हे पण मोडून टाकायची त्याला ट्रेन. आमचा हळदी कुंकू आणि बोरनांचा कार्यक्रम कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही बनवलेले डेकोरेशनच्या वस्तू आणि केलेलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.